नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. बघा उठलोही मी नेमकंच उठून ट्रेनमधून आता उतरलेलं मी खाली. इकडं बघा टाईम बघा 6:30 वाजता बघा सकाळचे. आणि आता आपण सगळ्यात लास्ट एकदम स्टेशन. याच्यानंतर पुढं कोणतीच ट्रेन जात नाही आहे. कोणतं स्टेशन आहे विनोद? वास्को डी गामा आहे. गोव्यातलं म्हणजे आहे बट आहे म्हणजे 2-4 स्टेशन अजून आहे, पण ह्याच्यासमोर समुद्र लागतो. हा कडचा लास्ट म्हणजे हे लास्ट स्टेशन आहे मंडळी. याच्यानंतर मडगाव वगैरे याच्या पुढं खाली इकडं नाही, या साईडला नाही, खाली मडगाव वगैरे. आता हे बरोबर ना, इकडे याच्या पुढं जात नाही का कोणती ट्रेन आता? इकडं समुद्र आहे. हां तेच ना, इकडं पुढं ट्रेन जात नाही आता. आणि आपण आता कुठं आलेलो हे तुम्हाला मी नंतर आता परत थोडं आपण फिरायला जातो ना तेव्हा दाखवेन. मी सांगितलं जाग्याचं नाव सांगेन तुम्हाला. सध्या ते एवढं लवकर सध्या काही सांगत नाही. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आता इथून पुढं आपली जर्नी सुरू होणार म्हणजे काशी पुढं आपलं फिरायचं हे सगळं फिरायचे ब्लॉग इथून येतील आता सगळे. तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. म्हणजे आता आपण नेमत उतरलो बघा, स्टेशनच्या बाहेर आलो. आणि इकडं तुम्हाला दाखवते का नजारा वगैरे बघा. अशा असं मस्त मोठ्या बिल्डिंग्स वगैरे बाहेर. हो तर असेल तुमच्या ओळखी, तुम्हाला बघितल्यासारखं जर वाटत असेल तर नक्की सांगा म्हणजे कोणत्या ठिकाणी मी काय तर मला पण कळतं तुम्हाला कळलं आहे का नाही. तर तसं तर मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगणारच आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे कुठंतरी. आता हे विनोदासमध्ये कुठं आहे त्याचं आपण टॅक्सी केलेली आहे. आणखी ते पॅसेंजर्स बघतायत. पॅसेंजर झाल्यावरती मग आपल्याला जायचं डायरेक्ट तिकडे. तिथं गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला आता. पण मंडळी इकडं हे बघा, मी जसं ते स्टेशनच्या बाहेर आलो ना, इकडचे रोड वगैरे बघून तो मस्त वाटतं आहे ना, मस्त वाटू लागला तो बाहेर आले. कारण हे बघा, कारण असे जे स्ट्रीटचे जे रोड आहे ना आपल्या जालन्याकडे नाही आहे. मी असं पहिली वेळेस बघतोय नाही, त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटलेलं आहे. आणि अजून तर आपलं फिरणं खूप सारं बाकी. अजून तर आपल्याला फिरायला जायचं आहे. ओके, आणि आपल्याला फिरायला जायचं आहे ना, तर मग फिरायला गेल्यावरती तुम्हाला एक सगळं मी दाखवलं. तर बघू आता गाडीच कवा भरतील कवा निघतेच ते. तर चला मंडळी बघत राहा तुम्ही शेवट बघा, मग तुम्हाला पण कळत. हे हरामी तुमचं द्या. मंडळी आपण स्टेशनवरून बाहेर आलो होतो टॅक्सी वगैरे करून. आता इथं आपण आलेलो आहे. इथं आलेलं आता इथं आपण केलेली बघा आता रूम. किती 7-8 दिवसाची रूम आहे आपली. 7-8 दिवसाची. आता इथं नेमकंच आलेलं बघा. आता थोडं फ्रेश वगैरे हो. पाठीमागे एक बीच आहे, त्या बीचवरती जायचं आहे. आणि लय दिवसांनी झाला मंडळी कुठेतरी फिरायला जायचं निसं सस्पेन्स करून ठेवला, तो आपण सांगितलं नाही. तर आपण आलेलो बघा मंडळी गोव्याला फिरण्यासाठी आलो आहेत. फक्त विनोद आणि मी आम्ही दोघंच जण आलेलो आहेत फिरायला. त्याच्यामुळे आता इथं रूम केलेली आहे. आणि त्याच्या घराच्या पाठीमागेच बीच आहे, तिथं बीचवरती जायचं आहे. तर चला अगोदर आम्ही तुमचं थोडं तोंड वगैरे धुवून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. बघा मंडळी आता तोंड वगैरे धुतलं आहे. पण तर कपडे वगैरे सध्या काही चेंज नाही केलं. सध्या नंतर चेंज करू. इथं पाठीमागे बीच आहे. विनोद म्हणलं एकदा आपण तिथून जाऊन येऊ, बघून येऊ एकदा नजारा ते. बागा बीच म्हटलं ना, बागा बीच आहे ना. हां गोव्याचा, हां गोव्याच्या सगळ्यात फेमस बीच आहे. हां सांगितलं मी तेव्हा आपण रूममध्ये हे करत होतो ना, रूम केली तेव्हा सांगितलं. म्हटलं लय सस्पेन्स झाला म्हणलं. आता 2 दिवसानंतर सांगू राहिलो ना की कुठेतरी फिरायला चाललो. आता डायरेक्ट सांगून दिलं मी गोव्याला आलेलो आहे म्हणून. आणि आता निघलेलं बघा मंडळी एकदा गल्ली वगैरे तसं मस्त वाटते. अरे आहे की नाही सगळं. आणि सगळं नेचर सगळं नेचरच्या सानिध्यात नाही रे, निसर्गाच्या सानिध्यात. आणि मंडळी बघा आमचं फिरणं वगैरे तर चालू राहते. पण पहिली बार एवढा लांबचा दौरा आम्ही पहिली बार केलेला आहे. कारण जालना ते डायरेक्ट गोवा हे फर्स्ट टाईम आहे. तर आम्ही फिरणं वगैरे आता चालू राहतं गल्ली जातो बघा. हां एवढं तेवढं. पण एवढ्याला मग पहिली बार आलेलो आहे. आणि आमच्यासाठी पण हे सगळं नवीनच आहे. आणि तुम्हाला दाखवायसाठी पण भरपूर काही आहे मंडळी. तुम्ही फक्त पहा मंडळी, ते तिथं हॉटेल होतं ना, रेस्टॉरंट असल्यामुळं त्यांनी आपल्याला शूट नाही करून तेवढ्या जागेमध्ये. त्या रेस्टॉरंटपासून डायरेक्ट मी आता आलेलो बीचवरती. आणि बीच आम्ही लांबूनच बघितलं होतं. तर आमचं जे काय रिॲक्शन होतं, आमचं रिॲक्शन त्याला खतरनाक होतं. पण आता तुम्ही बघा एकदा मंडळी, हे बघा सगळे करते आता हे रेस्ट करायसाठी असतं बीचवरती म्हटल्यावर.
रेस्ट वगैरे करायसाठी असतं. पण आता समोर मंडळी, समोर जिथपर्यंत तुमची नजर जाईल ना, तुम्हाला नुसतं सगळीकडे समुद्र दिसणार आहेत. यालाच कोणता बीच आहे ना, बागा बीच ना, हां यालाच बागा बीच म्हणतात बघा मंडळी. आणि इकडं हे बघा डोंगर वगैरे, हे बघा आता लाट आली हे लाट बघा. आमचं तर फर्स्ट टाईम आहे मंडळी गोव्यामध्ये आणि इतकं भारी वाटतंय हे सगळं बघायला. लांबूनच बघितलं समुद्र इतका मस्त दिसत होता. अरे परत लाट आली बघा, हे लाटाचा भरती ओहोटी बरोबर. भारी नजारा आहे मंडळी, इकडे एकदम भारी नजारा आहे बघा. पाण्याचा आवाज कसा येतो बघा मंडळी. आणि इकडं बोटी, हे बघा इकडे बोट तर बघ किती सारे आहेत. ही जी पूर्ण लाईन दिसते मंडळी, तिकडे सगळीकडे बोटीच आहेत. काही मंडळी हे सगळं बघून मला काही बोलू वाटायला नाही, इतकं मस्त वाटायला आहे. सगळा नजारा इतकं भारी दिसायला ना, इतकं मस्त वाटतंय मंडळी सगळं. बघा आता नेमकं सर आपण बीचवरती आले आहेत. आणखीन बघू आता कुठं जायचं आहे. तर बीचवर आज थोडं इथं थांबतात वगैरे, बघतो कसं आणखी मजा घेतात थोडीफार, नंतर तुम्हाला दाखवतो. मंडळी आता आपण बीचवरती गेलो होतो. बीचवरती सगळं आपण घुमून फिरून परत आता आपल्या रूमवरती आलेलो आहे. हे बघा ही अशी रूम आहे आपली. इकडे एक बेड आहे, इकडे एक बेड आहे आणि रूम आहे आपली अशी. आता करायची बघा आंघोळ. आज माझा चेहरा बघू शकता कसा झाला आहे, तोंड काळं पडलं आहे. विनोद गेलेला आहे आंघोळीला, विनोद चांगलं झाली मग मी पण आंघोळ करेन. मग भूक तर लई लागली बघा. आता जेवण आंघोळ वगैरे झाली, पहिले काहीतरी नाश्ता वगैरे सोयी बघू, नंतर मग फिरायचंच आहे आपल्याला पूर्ण दिवसभर. नंतर मग तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी फिरत. बघा मंडळी आंघोळ वगैरे करून सगळं तयारी बियार होऊन आपण निघलोच बघा आता परत. कारण आता पहिली तर भूक लागलेली आहे ना. आता अगोदर आपण चालवलं जेवायला. तर बघू आपल्या खायचं इथं काय भेटतं आहे, कारण इकडे सगळं काय वेळ खायला. इकडे सगळं रशियन. हां इकडे बाहेरून लोक जास्त आहेत ना, त्याच्यामुळे ते बाहेरच्या डिशेस जास्त आहेत आपल्याला माहीत नाही. आता आपलं बघत अगोदर बघावं लागेल आपल्याला खायसाठी काय आहे. तर चला बघू ना आता. आणि कसं वाटतं बघा आता कपडे पण आपण घरचेच घातले, म्हणजे टी शर्ट आणि हाफ पॅन्ट त्याच्यावरतीच आहे. कारण सगळं इकडं तसंच राहतं आणि याच्यामध्येच कम्फर्टेबल वाटतं इकडं. शर्ट पॅन्टमध्ये नाही जमत आणि आपल्याला घरी तीच सवय असल्यामुळं मला तर तेच घाललं होतं कवापासून, तेच घालून निघलंच बघा. आता अगोदर जेवण करू, नंतर फिरू. काय फिरणार आहे तिथं तुम्हाला दाखवणारच. पहा मंडळी सकाळी जेव्हा आपण तिथं बीचवरती आलो होतो ना, तेव्हा आपण ते शर्ट पॅन्ट घातलं होतं, त्याच्यामुळे आपण काय याच्यामध्ये उतरलो नव्हतो. नंतर आपण घरी जाऊन कपडे चेंज करून आलो, मार्केटमध्ये थोडंफार हिंडून आलो, जेवण खाऊन करून परत बीचवरती आलतो. आणि बीचमध्ये चांगले येतं, समुद्रामध्ये चांगलं आंघोळ केली आपण, एकदम तिथपर्यंत गेलो. पण लय खारट पाणी मंडळी. आणि इथं आपण किती सारे वेळेस बघा आलेले इथं बघा. तो मंडळ जिथपर्यंत तुमची नजर जाईल ते सगळे तुम्हाला लोक दिसतील. आणि दिवसभर असं पण राहता. हे बघा मंडळी मी तुम्हाला थोडं अजून झूम करून दाखवता. हे बघा त्या तिथपर्यंत गेलतो आम्ही लगे पाण्यामध्ये, इकडं समोर लोक. आणि इकडं पाहून असे काय म्हणते लाटा चालूच राहते. आणि इकडं पण बघा किती सारे लोक आहेत. आणि दिवसभर लोक येतात, हे बीचमध्ये चालूच राहतं घुमणं खेळणं वगैरे तसं. आमचे पण मस्त भिजलेलं आहे आम्ही. आता जायचं बघा आपल्याला घरी जाऊन कपडे वगैरे चेंज करतात, मग परत जायचं एकदम फिरायला बाहेर. मंडळी घुमू आज दिवसभर फिरू लागली बघा.
सारा सकाळचं म्हणजे फिरणंच चालू आहे आपलं बीचवरती गेलो तिकडं वगैरे या गल्ल्या गुल्ल्या लय काय घुमलं आणि आता संध्याकाळचे 5 वाजले आता लागले ते बघा जरा भूक त्याच्यामुळे विनत नव्हतं आपण जेवण घेऊ आणि जेवणामध्ये आता मागे लय विनत ना काहीतरी हे बघा हे असं आहे इथं जेवायला फिश थाळी मागितलेली विनोदनं हे बघा ही माशी आहे इकडे झिंगे आहे झिंगे तर आपण काय खात नाही कारण आपण खाल्लेलं नाही आहे माशीचं आपण ट्राय करू फक्त एकदा आणि इकडं डाळ वगैरे बाकी तर आहेच ते पण ट्राय करू या मंडळी तुम्ही पण जेवायला आणि नक्की सांगा आपली ट्रिप कशी वाटते तुम्हाला जर आपण फिरायला आलो ना गोवाला कसे वाटते ब्लॉग बरोबर येते का ट्रिप चांगली वाटते का तुम्हाला नक्की सांगा मला मंडळी जेवण वगैरे करून आपण निघलो होतो आपल्या रूमवरती म्हटलं आता थोडा आराम वगैरे करा पण जाता जाता इथं वाटून दिसतं आपल्याला नारळ पाणी विनोद म्हणणे मग नारळ पाणी घेऊ थोडं घेतलं मग आता नारळ पाणी थोडं चलो तुला जरा पाय दुखू राहिलेत नारळ पाणी मग प्यावा आणि रूमवरतून आता आरामच करायचा आहे मला वाटतं आता व्हिडिओ लई लांब होईल मंडळी आपला आजच्यापर्यंत एवढंच झालं बाकी तर उद्या तुम्हाला दाखवणच नाही त्यासाठी चला मंडळी आता बाय बाय या मंडळ नारळ पाणी प्यायला गोवामध्ये नारळ पाणी प्यायला या तुम्ही पण